द रिपब्लिकन विजन चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। महानिर्मित कंत्राटी कामगार संगठना संयुक्त कृति समिति द्वारा राज्यव्यापी बेमुदत आंदोलन शुरू है। संयुक्त समिति द्वारा यह आंदोलन 5 चरणों में शुरू है। कोराडी में भी वेतन में बढ़ोतरी, समान काम समान वेतन, मनोज रांडे समिति का अहवाल लागू करने इत्यादि मांगों को लेकर धरना प्रदर्शन, उपोषण आंदोलन निरंतर शुरू है। एलिमार पद्धत लागू करा, एलिमार पद्धत लागू करा, महानिर्मिती प्रशासन होश में आओ, महानिर्मिती प्रशासन होश में आओ, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, संयुक्त कृती समितीचा, संयुक्त कृती समितीचा, महानिर्मिती प्रशासन होश में आओ, महानिर्मिती प्रशासन होश में आओ, कामगार एकजुटीचा, एलिमार पद्धत लागू करा, एलिमार पद्धत लागू करा, समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे, समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे, समान काम समजुतीचा। निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी भाई चैनदास भालादरे अध्यक्ष आहे। आमची 24 संघटना मिळून ही कृती समिती तयार झालेली आहे आणि या समितीने महाराष्ट्र शासन, कामगार मंत्री, वीज मंत्री अशा अनेक प्रशासकीय लोकांना आम्ही पत्र 1 ऑगस्टला दिलेलं आहे आणि त्याचा परिपाक म्हणून आम्ही 16 तारखेपासून गेट सभा घेतल्या। सर्व पॉवर स्टेशनमध्ये हे आंदोलन सुरू आहे। कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, पारस, परळी, भुसावळ, नाशिक या संपूर्ण पॉवर स्टेशनमध्ये सदर आंदोलन चालू आहे आणि त्याचा भाग म्हणून 17, 18 आणि 19 या 3 दिवस संविधान चौकामध्ये आम्ही समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी साखळी उपोषणाला नागपूर येथे संविधान चौकामध्ये 3 दिवसाचं आम्ही उपोषण केलेलं आहे। त्याची दखल घेऊन शासनाने 19 तारखेला आम्हाला पत्र दिलं आणि 20 तारखेला मुंबईमध्ये मीटिंग त्यांनी आयोजित केलेली आहे। माननीय ऊर्जा सचिव, अप्पर ऊर्जा सचिव महाराष्ट्र शासन आभा शुक्ला मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये काही निष्पन्न न निघाल्यामुळे आम्ही परत 20 तारखेपासून आमरण उपोषण सुरू केले। आज आमरण उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि काम बंद आंदोलनाचा पण 10वा दिवस आहे। तर अशा आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न, त्यांच्या वाढीव वेतनाचा प्रश्न त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। पहिला मुद्दा आहे की जो कंत्राटी कामगार आहे त्या कंत्राटी कामगाराला 5 वर्ष झालेले आहेत, त्यांची वेतनवाढ झालेली नाही आहे आणि म्हणून या वेतनवाढीकरता आम्हाला 5 वर्षाच्या नंतर वेतनवाढ करावी असं 30% आम्ही वेतन आणि भत्ते मिळून 30% वाढ करावी असं शासनाकडे आमची पहिली प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे की जे कंत्राटी कामगार आहेत, कंत्राटी कामगारांना जो न्यायालयाने आदेश काढला होता की समान काम समान वेतन, तर समान काम समान वेतन मिळण्यासाठी जो चतुर्थ श्रेणीचा पेमेंट आहे तो मिळाला पाहिजे असं न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। 2009मध्ये ही मागणी त्यांनी देण्याचे कबूल केलं होतं, परंतु प्रशासनाने ती मागणी आहे ते तिला निरस्त केली आणि नंतरसुद्धा त्यांनी काही दिलं नाही। तर ती प्रमुख मागणी आज पण आम्ही धरून ठेवलेला आहोत। तिसरी मागणी आहे की जो आमचा कंत्राटी कामगार आहे त्याला ESICचा फायदा मिळत नाही। आता कंत्राटी कामगाराचा जे मर्यादा आहे ती 21,000 रुपये आहे आणि 21,000 रुपये किंवा 21,000 वर जर 10 रुपये झाले किंवा 100 रुपये झाले तर ESICचा आम्हाला फायदा मिळत नाही। म्हणून आम्ही त्याऐवजी शासनाकडे विनंती केलेली आहे की आम्हाला मेडिक्लेमची सुविधा देण्यात यावी
आणि ही रास्त मागणी आहे. जर वाटत असेल तर त्यांनी 100 रुपये आमचे कपात करावे, 200 रुपये कपात करावे आणि मेडिक्लेम ही आम्हाला द्यायला पाहिजे. तसेच जे आमचं जे मागील 9 मार्चला 2024ला माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांनी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर एक आमची मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या प्रमुख 17 मागण्या होत्या आणि त्या 17 मागण्यामध्ये त्यांनी कबूल केलं होतं की जो ITI झालेला पोरगा आहे, जो कामगार आहे, कंत्राटी कामगार आहे, त्याला आम्ही वर्षाला 5 गुण देऊ आणि असे एकूण 25 गुण दिल्याच्या नंतर त्याच्या वयोमर्यादेमध्ये 45 वर्ष करू. पण ती पण मागणी अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. अशा आमच्या अनेक मागण्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो नक्षलात भत्ता नियमित कामगारांना मिळतो तो आम्हाला कंत्राटी कामगारांना देण्यात यावा अशी शासनाकडे आमची मागणी आहे. आमच्या अजून मागण्या आहेत की जे ॲज अँड वेज या नियमाच्या खाली 10% कपात केली जाते आणि 10% कपात केल्यामुळे कंत्राटी कामगार देशोधडीला लागतो. 6 महिने त्याला काम मिळत नाही आणि त्याचीच पार्श्वभूमी म्हणून आपल्या चेतन तायडे नावाचा जो कंत्राटी कामगार आहे भुसावळमध्ये त्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर आमच्या अशा प्रमुख मागण्या आहेत आणि त्यामध्ये शासनाने विचार केला पाहिजे. अशा एकूण 9 मागण्या आहेत. आम्ही मागे 17 मागण्यावर ठाम होतो, आता 9 मागण्या आम्ही हे केलेलं आहे. तर शासनाच्याकडे आमचं एवढंच म्हणणं आहे, माननीय ऊर्जा मंत्री साहेब, तुम्ही या कंत्राटी कामगारांना लक्ष द्या आणि त्यांच्या 1 ते 9 मागण्यावर विचार करून तुम्ही लवकरात लवकर मीटिंग आयोजित करा आणि आम्हाला सहकार्य करा. आता तायडे नावाचा जो आपला सतीश तायडे आहे त्याची अत्यंत परिस्थिती खालावलेली आहे. ते 10 दिवसापासून उपोषण बसलेले आहे. त्यांच्या अंगावर सुजन आलेली आहे. भुसावळमध्ये एका कामगाराला भरती करण्यात आलेला आहे आणि तसेच चंद्रपूरमध्ये जे आमचे जोसेफ आहेत, चेअरमन जोसेफ नावाचे जे कंत्राटी नेते आहेत ते उपोषणाला 10 दिवस बसलेले आहेत. त्यांची पण प्रकृती खालवलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये वातावरण चिंताजनक झालेली आहे आणि या चिंताजनक वातावरणामध्ये लवकरात लवकर मीटिंग लावून कामगारांचा प्रश्न, कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली काढावा अशी आमची विनंती आहे. कंत्राटी कामगारांचा जो उपोषण चालू आहे किमान किती जिल्ह्यांमध्ये चालू आहे? जिथे महाराष्ट्रामध्ये जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जे पॉवर स्टेशन आहे खापरखेडा, कोराडी, नाशिक, परळी, भुसावळ, पारस या मोठ्या पॉवर स्टेशनमध्ये आमचं आंदोलन सुरू आहे आणि हे फक्त महानिर्मिती कर्मचारी आहेत, कंत्राटी कामगार आहेत, यांचं आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत. आपलं नाव सर? माझं नाव राहुल नागदेव आहे. मी कोराडी वीज निर्मिती केंद्रातील संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष आहे. आमचं आंदोलन 16 तारखेपासून सुरू झालेलं आहे कंत्राटी कामगाराला न्याय द्यायला. जे ऊर्जा प्रशासन आहे महानिर्मितीचं, हे प्रशासन आम्हाला कंत्राटी कामगार आम्ही त्यांच्याहून मानायलाच तयार नाही. आम्हाला माननीय ऊर्जा मंत्री महोदय यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी प्रशासनासोबत महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. आमच्या मोजक्याच मागण्या आहे. तुटपुंज्या पगारामध्ये कंत्राटी कामगारांचं घर चालतच नाही एवढ्या महागाईच्या याच्यामध्ये आणि जो व्यक्ती या पॉवर प्लांटमध्ये काम करतो त्याचं आयुष्य असं सरळसरी 10 वर्ष कमी होऊन जाते. त्याच्यामुळे आमच्या परिवारावर उदरनिर्वाहाचे प्रश्न येतात. त्यांना दवाखाना नाही मिळत वेळेवर, बाकी सुट्ट्या नाही मिळत, आणखी आमच्या भरपूरच्या मागण्या आहे. पण आमचं ऊर्जामंत्री महोदयांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी माननीय अपर सचिव ऊर्जा प्रधान सचिव मॅडम आबा शुक्ला मॅडम यांच्यासोबत बैठक घ्यावी तातडीची आणि सर्व कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा. भुसावळ, चंद्रपूर, खापरखेडा आणखी पारस या सर्व जागी जे आमरण उपोषणाला कंत्राटी कामगार बसलेले आहेत त्यांची प्रकृती आज 10व्या दिवसावर पोहोचलेली आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. हे वातावरण चिघळण्याचा प्रयत्न केला जातो आहे कुठेतरी महानिर्मिती प्रशासनाकडून. तर माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की आपण पुढाकार घेऊन कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्या. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय शिवराय. मी मनोज गर्डे, रोजंदारी मजदूर सेना संस्थापक सदस्य आहे. परंतु या संयुक्त कृती समितीमध्ये मी एक साधासा घटक आहे. पण शासनाला माझी अशी विनंती आहे की गेल्या 2002पासून आम्ही हा लढा लढतो आहे. सुरुवातीला आम्हाला 9 वर्षानंतर पगारवाढ मिळाली.
आणि शासनाचे जे काही एम्प्लॉई आहेत त्यांना दर 5 वर्षांनी पगारवाढ मिळते. मागच्या वेळेस आम्हाला दर 9 वर्षांनी मिळाली. यानंतर आता हे 5 वर्ष आमचे पूर्ण होत आहेत किंवा झालेले आहेत. आम्ही काही भारताच्या बाहेर राहत नाही. आम्ही ह्या मातीतच जन्मलेलो आहे. आम्ही या महाराष्ट्राची लेकरं आहोत. मग तुम्ही त्या लोकांना आपले सख्खे पोरं समजून आम्हाला सावत्र का समजा, असा माझा प्रश्न शासनाला आणि प्रशासनाला. आणि तुमचं असं म्हणणं आहे शासनाला आणि प्रशासनाला की तुमच्यासोबत हा दुजाभाव बिलकुल होण्याचा? बिलकुल बिलकुल. मग तुम्ही त्यांना देता, तुम्ही त्यांना भरघोस वाढ देता, आम्हाला त्याच्यामध्ये काही हरकत नाही आहे. पण थोडंसं तर आमच्या ह्या कंत्राटी कामगाराला द्यायला पाहिजे. कारण आमचा हा कामगार अहोरात्र रक्ताचं पाणी करून त्या प्लांटसाठी आणि तुमच्या महाराष्ट्रासाठी आणि इतर प्रदेशासाठी वीज निर्माण करतो आहे. ती वीज तुम्ही तिकडे पाठवता. बरेचदा असं झालेलं आहे त्या पॉवर स्टेशनमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त आमचा कंत्राटी कामगार हा मृत्यू पावतो आहे. अशा वेळेस तुम्ही त्या कामगाराच्या परिवाराला तुम्ही वाऱ्यावर सोडून देताय. त्याला थोडीशी जी मदत करून 2 किंवा 3-4 लाख रुपये तुम्ही देताय. त्याच्यामध्ये त्याच्या परिवाराचं काय होणार आहे? आज महागाई एवढी वाढलेली, असो तो महागाईचा प्रश्न नाही, पण त्याचा जीव गेला, त्याच्या परिवाराचं काय? मग शासन आणि प्रशासनाने याच्यावरती थोडीशी दखल घ्यायला पाहिजे की जी आम्ही मागणी करतो आहे दर 5 वर्षांनी. जसं तुम्ही तुमच्या सख्ख्या लेकराला देताय तसं आमच्या ह्या पोरांना द्यायला पाहिजे. आणि आम्ही ते काही जास्त मागत नाही आहे. जे समान काम समान वेतन आहे किंवा जे किमान कायद्यानुसार आहे तेवढं तरी आम्हाला दिलं तरी आम्हाला भरपूर आहे. कारण आम्हाला सवय झालेली आहे की कमी खर्चामध्ये आपलं परिवार पोचणे. तर शासन आणि प्रशासनाला माझी हीच विनंती आहे की आता तरी तुम्ही लक्ष द्या. या पोरांना किंवा तुमच्या लेकरांना जे काही व्यवस्थित तुमच्या माध्यमातून जे काही भेटेल आहे ते तुम्ही द्यावं, एवढीच माझी विनंती आहे. आता साहेबांनी म्हटलं की तुमच्या कंत्राटी कामगारांच्या काही 17 मागण्या होत्या. त्यातून आम्ही 9 मागण्या आमच्या आहेत आता, म्हणजे 8 मागण्या तुम्ही माघार घेतल्या. बरोबर. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, यावर असं म्हणणं आहे की ज्या मागण्या शासनाच्या आहेत त्या तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ज्या मॅनेजमेंटच्या आहेत म्हणजे प्रशासनाच्या तिथपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. काही मागण्या ह्या स्थानिक लेवलच्या असतात, परंतु कधी काय होतं, स्थानिक लेवलवरचेही अधिकारी ते बोट प्रशासनाकडे आणि शासनाकडे दाखवतात. म्हणून आम्ही आता ठरवलेलं आहे की जे शासन आणि प्रशासनाचं आहे तिथपर्यंत त्यांची मागणी घ्यायची आहे आणि जे स्थानिक लेवलवरती आहे ती इथे भांडून घ्यायची आहे. म्हणून ज्या काही असतील आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, एक चंद्रपूरसाठी भाईजींनी जे सांगितलं आहे की नक्सलाईट भत्ता हा आम्ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी मागत नाही आहे. हा आम्ही फक्त चंद्रपूरसाठी मागतो आहे. कारण तिथल्या चंद्रपूरच्या एम्प्लॉईला त्या लोकांनी नक्सली भत्ता दिलेला आहे. मग आमचा कामगारही तिथेच काम करतो आहे, तोही आपला जीव गमावतो, तोही बऱ्याचशा गोष्टीला फेस करतो आहे. मग तुम्ही त्यांना देता, मग त्यांना का नाही देत आहे? छोटीशी मागणी आहे, जास्त मोठी नाही आहे, छोटीशी मागणी आहे. तुम्ही त्यांना देतात त्या यांना पण द्या. कारण आणि महाराष्ट्रभर नाही मागत आहे, जिथे आहे तिथे द्या. एवढंच शासन आणि प्रशासनाला विनंती आहे, बाकी काही नाही.